नमस्कार मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे। तर मित्र हो, आज आपण जे काही महाराष्ट्र राज्यामध्ये विद्युत पारेषण कंपनीमध्ये 4494 पदाची भरती निघालेली आहे, या भरती संदर्भात आज मी तुम्हाला पूर्णपणे माहिती देणार आहे। तर मित्र हो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। असेच नवनवीन व्हिडिओ आपल्याला बघायला भेटत राहतील। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, आपल्या मोबाईलच्या प्ले स्टोअरवर जाऊन माझी नोकरी ही ॲप डाउनलोड करायची आहे। मी पहिलेच डाउनलोड केलेले आहे, तर याला आपण डाउनलोड करून घेऊ शकता आणि ओपन करायचे आहे। ओपन केल्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस दिसेल। याच्यामध्ये जे काही जागा निघालेल्या आहेत ते तुम्हाला पूर्ण जागेचा तपशील मी आज सांगणार आहे। तर मित्रांनो, पहिलं पद आहे कार्यकारी अभियंता, याच्या 25 जागा आहेत। आणि दुसरं पद आहे अतिरिक्त कार्यकारी अभियंता, याच्या 33 जागा आहेत 100। आणि तिसरं पद आहे उपकार्यकारी अभियंता, याच्या 132 जागा आहेत। आणि चौथं पद आहे सहाय्यक अभियंता, याच्या 419 जागा आहेत। पाचवं पद आहे सहाय्यक अभियंता, याच्या 9 जागा आहेत। सहावं पद आहे वरिष्ठ तंत्रज्ञ, याच्या 126 जागा आहेत। सातवं आहे तंत्रज्ञ प्रणाली 1, याच्या 185 जागा आहेत। आणि तंत्रज्ञ 2 प्रणाली, याच्या 293 जागा आहेत। आणि 9 नंबर आहे विद्युत सहाय्यक, 2623 जागा आहेत। आणि 10 नंबरच्या याला सहाय्यक अभियंता, याच्या 132 जागा आहेत। आणि 11 नंबरच्या याला वरिष्ठ तंत्रज्ञ प्रणाली, याच्यामध्ये 92 जागा आहेत। आणि 12व्या नंबरला तंत्रज्ञ 1 प्रणाली, याच्या 125 जागा आहेत। आणि 13 नंबरला जे आहे तंत्रज्ञ 2 प्रणाली, याच्या 200 जागा आहेत। एकूण 4494 जागा या भरतीसाठी काढलेल्या आहेत। मित्रांनो, याच्यासाठी शैक्षणिक पात्रता काय असणार आहे ते पाहूत। जे पहिलं पद आहे त्याच्यासाठी आहे BE BTech इलेक्ट्रिकल, 9 वर्षाचा अनुभव किंवा अतिरिक्त कार्यकारी अभियंता म्हणून 2 वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे। तर मित्र हो, दुसरं पद आहे BE BTech इलेक्ट्रिकल, यालाही 7 वर्षाचा अनुभव आहे किंवा अतिरिक्त कार्यकारी अभियंता म्हणून 2 वर्षे आपल्याला अनुभव असणे आवश्यक आहे। तिसरं पद आहे BE BTech इलेक्ट्रिकल पॉवर ट्रान्समशीनच्या एकूण 3 वर्षे अनुभव असणे आवश्यक आहे। चौथ्या पदासाठी जे काही शिक्षण आहे BE BTech इलेक्ट्रिकल आहे। आणि 5व्या पदासाठी जे काही शिक्षण आहे BE BTech इलेक्ट्रिकल टेलिकम्युनिकेशन। 6वं जे पदाला शिक्षण आहे ITI NCVT 20 तंत्री किंवा NCTVT नवी दिल्लीद्वारे पुरस्कृत सेंटर ऑफ एक्सलन्स इलेक्ट्रिकल सेंटरच्या योजनेअंतर्गत 2 वर्षे कालावधीचा अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या उमेदवार किंवा 6 वर्षे अनुभव असणे आवश्यक आहे। 7व्या पदाला जे काही शिक्षण आहे ते ITI NCVT 20 तंत्री किंवा NCTVT नवी दिल्लीद्वारे पुरस्कृत सेंटर ऑफ एक्सलन्स इलेक्ट्रिकल सेंटरच्या योजनेअंतर्गत 2 वर्षे कालावधीचा अभ्यासक्रम पूर्ण केलेले उमेदवार यालाही 4 वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे। जे काही 8व्या पदाला जे काही शिक्षण आहे ते बघू। ITI NCVT 20 तंत्री किंवा NCTVT नवी दिल्लीद्वारे पुरस्कृत सेंटर ऑफ एक्सलन्स इलेक्ट्रिकल सेंटरच्या योजनेअंतर्गत 2 वर्षे कालावधीचा अभ्यासक्रम पूर्ण केलेला उमेदवार यालाही 2 वर्षे अनुभव असणे आवश्यक आहे। 9वं जे पद आहे यालाही शिक्षण ITI NCVT 20 तंत्री किंवा NCTVT नवी दिल्लीद्वारे पुरस्कृत सेंटर ऑफ एक्सलन्स इलेक्ट्रिकल सेंटरच्या योजनेअंतर्गत 2 वर्षे कालावधीचा अभ्यास करणं पूर्ण केलेला उमेदवार याला पात्र राहील। पद क्रमांक 10व्याला आहे इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा 5 वर्षे अनुभव किंवा इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवी। पद क्रमांक 11वा आहे, याला शिक्षण ITI NCVT 20 तंत्री तारतंत्री किंवा NCTVT नवी दिल्लीद्वारे पुरस्कृत सेंटर ऑफ एक्सलन्स इलेक्ट्रिकल सेक्टरच्या
योजनेअंतर्गत 2 वर्ष कालावधीचा अभ्यासक्रम पूर्ण केलेले उमेदवार किंवा 6 वर्षे अनुभव असणे आवश्यक आहे. पद क्रमांक 12 जे आहे याला शिक्षण आहे ITI NCVT वीज तंत्री तारतंत्री किंवा NCTVT नवी दिल्लीद्वारे पुरस्कृत सेंटर ऑफ एक्सलन्स इलेक्ट्रिकल सेंटरच्या योजनेअंतर्गत 2 वर्षे कालावधीचा अभ्यासक्रम पूर्ण केलेला उमेदवार किंवा 4 वर्षे अनुभव असणे आवश्यक आहे. पद क्रमांक 13 आहे याला शिक्षण ITI NCVT वीज तंत्री तारतंत्री किंवा NCTVT नवी दिल्लीद्वारे पुरस्कृत सेंटर ऑफ एक्सलन्स इलेक्ट्रिक सेक्टरच्या योजनेअंतर्गत 2 वर्ष कालावधीचा अभ्यासक्रम पूर्ण केलेला उमेदवार 2 वर्षे अनुभव असणे आवश्यक आहे. तर मित्रो, याच्यासाठी जे काही वयाची अट आहे ती वयाची अट ही दिलेली आहे इथं. तर 31 जुलै 2024 रोजी मागासवर्गीय यांना 5 वर्षाची सूट देण्यात आलेली आहे. तर पद क्रमांक 1 ते 2 18 ते 40 वर्ष वय असणं आवश्यकता आहे. पद क्रमांक 2 ते 9 हे 18 ते 38 वर्ष वय असणं आवश्यक आहे. 3 पद क्रमांक 10 ते 13 पर्यंत हे 70 वर्षे वयासाठी आपल्याला चालेल. नोकरीचे ठिकाण राहणार आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये. मित्रांनो, या भरतीसाठी जे काही फीस आहे मी तुम्हाला फीस सांगणार आहे. तर पद क्रमांक 1 ते 5 पर्यंत खुल्या वर्गासाठी 700 रुपये फीस असणार आहे आणि मागासवर्गीयासाठी 350 रुपये फीस असणार आहे. तर पद क्रमांक 6, 7, 8 याच्यासाठी खुल्या वर्गासाठी 600 रुपये फीस असणार आहे आणि मागासवर्गीयासाठी 300 रुपये फीस असणार आहे. पद क्रमांक 9 खुल्या वर्गासाठी 500 रुपये फीस असणार आहे आणि मागासवर्गीयासाठी 250 रुपये फीस असणार आहे. पद क्रमांक 10 खुल्या वर्गासाठी 700 रुपये फीस असणार आहे आणि मागासवर्गासाठी 350 रुपये फीस असणार आहे. पद क्रमांक 11 ते 13 पर्यंत खुल्या वर्गासाठी 600 रुपये फीस आहे आणि मागासवर्गासाठी 300 रुपये फीस आहे. तर मित्रांनो, महत्त्वाची तारीख आहे ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे 9 ऑगस्ट आणि परीक्षा तुम्हाला ऑगस्ट किंवा सप्टेंबर महिन्यात होईल. मित्रहो, अशी ही भरती आहे, महाभरती आहे. याच्यासाठी तुम्ही अवश्य फॉर्म भरून घ्यावा. मित्रहो, महाराष्ट्र विद्युत पारेषण कंपनीमध्ये तुम्हाला 4494 ही भरती आहे. तर मित्रो, याच्यासाठी तुम्ही अप्लाय करू शकता. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. असेच नवनवीन व्हिडिओ आपल्याला भेटत राहतील.